ओम शांती. 19 मार्च 1988. यादमध्ये मनोरंजकता आणण्याची युक्ती. विधाता वरदाता बाप दादा आपल्या मास्टर विधाता वरदाता मुलांना पाहत आहेत. विधाता वरदाता बरोबरच विधी विधाता पण तुम्ही ब्राह्मण आत्मा आहात. मूळ सिद्धांत आहे, बाप एक आहे. धर्म आत्माए, महान आत्माए अनेक आहेत. या मूळ सिद्धांताने अर्धाकल्प तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांना एका बापाद्वारे जे प्राप्त झाले ते सिद्धी रूपाने प्राप्त होते. प्रालब्ध मिळणे म्हणजे सिद्धी स्वरूप बनणे. वरसा बापाकडूनच मिळतो. ईश्वर एक आहे. हाच सिद्धांत सिद्धी प्राप्त करण्याचा आधार बनतो. भक्तीची सुरुवातही एक बाप शिवलिंगच्या रूपाने होते, ज्याला म्हणतात अव्यभिचारी भक्ती. या जीवनाचे मूळ पवित्रता आहे. या पवित्रतेच्या सिद्धांतानुसार तुम्हा आत्म्यांना भविष्यामध्ये सिद्धी स्वरूपच्या रूपात लाईटचा ताज नेहमीसाठी प्राप्त होतो, ज्याचे यादगार डबल ताज दाखवतात. भक्तीमध्येही मांडतात की पवित्रतेशिवाय भक्तीची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही विधी विधाताही बनतात आणि सिद्धिदाताही बनतात. म्हणून आतापर्यंतही भक्तांना जी जी सिद्धी पाहिजे त्या त्या वेगळ्या वेगळ्या देवतांची पूजा करतात. ईश्वरीय विधीद्वारा जी सिद्धी प्राप्त होते ती सिद्धी ईश्वरीय सिद्धी आहे. जसा ईश्वर अविनाशी आहे तर ईश्वरीय विधी आणि सिद्धी पण अविनाशी आहे. म्हणून अर्धाकल्प तुम्ही स्वतः सिद्धी स्वरूप बनता आणि अर्धाकल्प तुमच्या सिद्धांताद्वारा भक्त आत्माए आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे फळाची वा सिद्धीची प्राप्ती करतात. सतोप्रधान भक्तीची शक्ती सिद्धीची अनुभूती आजकालच्या भक्तांपेक्षा जास्त असते. यावेळेस भक्ती ही तमोप्रधान आहे. अपसेट होण्याचे कारण आहे, आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या सीटवरून साधारण स्थितीवर येऊन जातात. बाबांची आठवण करताना कोणत्या तरी श्रेष्ठ स्वमांच्या सीटवर बसा. जसे शरीराला बसण्यासाठी योग्य जागा देता, तसेच बुद्धीला स्थितीची जागा द्या. कधी मास्टर बीजरूप च्या स्थिती, तर कधी अव्यक्त फरिश्ताची स्थिती, तर कधी विश्वकल्याणकारी स्थिती. अशा वेगवेगळ्या स्थितीच्या आसनवर निश्चिंत होऊन बसा. तुम्ही कोण आहात हे विचारले तर लांबलचक यादी बनते. पण प्रत्येक वेळी
जे जाणतात ते स्वतःला समजा, कारण फक्त जाणल्याने सूक्ष्ममध्ये आनंदी तर होताच, पण मानल्याने, स्वतःला समजल्याने शक्ती येते आणि स्वतःला असेच समजून चालण्यामुळे नशा राहतो. ज्ञान रमणीक आहे, मनोरंजक आहे. मनोरंजक अनुभव सुस्ती पळवून लावते, वेगळेपणा. जसे कधी बीजरूप बना, कधी लाईट हाऊसच्या रूपात राहा, कधी माईट हाऊसच्या रूपात राहा, कधी कल्पवृक्षाच्या वर स्थित राहा, कधी सृष्टीचक्राच्या वर उभे राहून सगळ्यांना शक्ती द्या, कधी नुरे रत्न बनून बाबांच्या डोळ्यात समावून जा, कधी मस्तकमणी बना तर कधी तख्तनशीन बना. बापदादा म्हणतात, मधुबनमध्ये राहणे म्हणजे स्टेजवर राहणे. स्टेजवर असताना खूप काळजीपूर्वक राहावे लागते. मधुबन विश्वाची स्टेज आहे. सगळ्यांची नजर मधुबनवर आहे. मधुबन एक विचित्र गुंबज आहे. मधुबनचा थोडासाही आवाज जगभर पसरतो. ओम शांती.